तो हॅलो गाईज, कसे आहात? एकदम मजेत आहे मी. तुम्ही कसे आहात सांगा जरा कमेंट मध्ये. आणि आता मी बसलेलो आहे हॉलमध्ये आणि मी इथं बेब्लेड बघतोय. आणि यो माझा भाऊ जो कॅमेरामध्ये दिसत नाही, काय नाही असं संध्याकाळची तर दिसतच नाही. आता वाजले आहेत एक दीड वाजले आहेत, तर आता मी जेवणार. आज तर बघू काय प्लॅन आहे. दादा गेला उल्हासनगरला, तो आल्यावर आपण बघू काय करायचं ते. आता गेला यो पळत पळत, कारण की गॅसवरती जेवण बनतंय आणि इथं टीव्ही बघतोय. तर दादा आता आला आहे बाहेरून आणि आम्ही इथं टीव्ही बघत होतो. तर दादा आता आम्हाला एक काम देतोय, ते आम्हाला खाली जाऊन करायचे. मी तुम्हाला जेवण झाल्यावर भेट. काहीच आम्ही आता चाललो आहे सामान आणायला. दादाने गाडीची चावी दिलेली आहे. आता आम्ही गाडी चालू. आम्ही आता निघालेलो आहे सामान आणायला. आणि हा भाऊ न बघा कसं गाडी चालवतोय. काय बघा शहाणपणा करते. या पोराला अक्कल नाही. दादा बोलला गाडीचं सामान काहीतरी खराब झालंय, हळू चालवायला. जाऊ द्या, तुम्हाला आता डायरेक्ट ATM मध्ये भेटतो आम्ही. गाईस आता आम्ही ATM मध्ये आलोय. 4,000 रुपये काढले. आता आम्ही परत जाऊ घरी. अजून सामान घ्यायचे. आम्ही घरी गेल्यावर भेटू. पैशाचा फ्लेक्स मारतोय, पण तुम्ही हे ऐकू नका. काय आपले पैसे नाहीत ते. आपण भेटू घरी गेल्यावर. 1 hour later. तर गाईस आम्ही आता आलेलो आहे घरी. तर इथं माझा दादा बघा यो स्नॅप काढतोय. स्नॅपचा दिवाना आहे. आणि आता आम्ही गेलतो खाली, तर आम्ही आणलेला आहे रिओ. आम्हाला आवडतं रिओ प्यायला. आणि ऊन पण येत आहे म्हणून गरम होतं आज. तर काल सारखी हवा नाही सुटली. काल मस्त बसलेलो, हवा सुटली. आणि यो काय करतोय काय माहिती. फिल्टर शोधतोय भाई आपला स्नॅपचॅट साठी. बावला झालाय यो स्नॅपचॅट मध्ये. दहा फिल्टर शोधते, पण त्याला आवडला नाही कोण फिल्टर. परत 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 तेच करतो परत. त्याचे निब्बे चाळे करतात ना, मला आवडत नाही. आम्ही पण मग करू शकतो असं. तर आम्ही आता जस्ट आलोय खाली जाऊन. तुम्हाला सांगितलेलं मी घरी गेलो काय. तर आम्ही आता बसतो. आम्ही आता फ्री फायर खेळतो भावासोबत. कधी खेळत नाही, भाव येतो म्हणून आम्ही कधी कधी खेळतो फ्री फायर. उडवलं याने सगळं, सांडवला खाली. माझ्याकडून पण थोडं सांडलं. चेस परत सांडलं खाली गाईज. इथं लोकांना दारचा नशा होतोय, याला रिओचा नशा होतोय. आणि बघा गाणं पण कसं लागलंय. गाणे पण अशा लावले दादानी, काय बोलू. गाणं ऐकून येऊ, थोडा फिलिंग्स मध्ये चाललाय. डॉलर आहे. हा डॉलर आहे त्याच्याकडून. $1 ते 88 का 84 काय तरी आहे. याला आम्हाला माहित नाही कन्फर्म. कुठून भेटला पण याला नशीब म्हणून भेटलाय. तर हॅलो गाईस, आता मला झोप चालली. मी झोपतो, तुम्हाला भेटतो नंतरला. तर गाईस वेलकम बॅक. तर मी आता जस्ट झोपातून उठलोय आणि वेदर एकदम पावसासारखं झालाय. असं वाटतं पाऊस पडणार. पूर्ण फॉग झालाय समोर, तुम्ही बघू शकता.
आता जस्ट मी झोपलेलो बेडरूम मध्ये आणि बघितलं 6 वाजले. आलो थोडा हवा खातोय, आता हवा येते मस्त. तर संध्याकाळचा वेळ झाला आहे आणि आता देवावरती करतो. तर काहीच मी आता झोपतोय, काही कारणामुळे मी ब्लॉग काढू शकलो नाही म्हणून तुम्हाला भेटतो मी सकाळी. सो गाईज दिस इज नेक्स्ट डे. तर मी आता झोपातून उठलोय आणि आत्ता वाजले 11. आज होती मला सुट्टी, तर सुट्टीचा पूर्ण फायदा घेतोय आणि तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो नंतरला. तर गाईस आता फेस ठेवून खाली आलो आहे. त्याच्यासोबत गाडीचं शॉकअप सर खराब झालं, ते बनवायला चाललोय, तर तुम्हाला तिथे जाऊन भेटतो. तर गाईस आता आम्ही गाडी दिली बनवायला. इथं मागं गॅरेज आहे, तिथं गाडी बनवायला दिली. तर संध्याकाळी 4 वाजता त्यांनी बोलवलं आहे गाडी घ्यायला. त्याचा पूर्ण शॉकअप सर खराब झालेला म्हणून आम्ही त्याला बनवतोय. तुम्हाला संध्याकाळी भेटतो जेवण जेवण झाल्यावर आरामात. तर गाईस मी आता आलेलो आहे घरी. तर आता मी बघतोय इथं गौरव जोशी धावतोय. और एक चीज मिसिंग होती थी जो कि है पटाखे. आप सोच रहे हो कि जिले में तर बघतोय मी सौरव जोशी. तर सौरव जोशी मला जाम आवडतं बघायला. मी दररोज बघतो सौरव जोशी आणि काय नाही बघतो. तर गाईस मी आता घरी आलेलो आहे आणि गाडी बनवायला दिले. तर मला संध्याकाळी गाडी घेऊन जा. तर बघू आता किती खर्च येतोय. तर गाईस तुम्हाला सांगितलेलं की काल मी ब्लॉग काढू शकलो नाही कारण की आमच्यासोबत जाम बेकारवाला सीन झाला आणि आम्ही अडकलेलो घराच्या बाहेर आणि चावी घरामध्ये होती आणि आम्ही लॉक झालेलो बाहेर आणि मम्मीकडे होती एक चावी. तिला यायला वेळ होता आणि माझा फोन पण होता घरामध्ये, ज्याच्याने मी शूट करतो. आणि त्यामुळेच मी काल आहे ना ब्लॉग काढू शकलो नाही. मला हसायला पण येते, काय करायचं म्हणून मी ब्लॉग काढू शकलो नाही. तेच रिझन होता माझा. तर गाईस आता आम्ही आलो आहे कपडे घ्यायला. इथं आम्ही शॉपिंग केली. आता चाललो दादाला चप्पल घ्यायची, चप्पल घ्यायला चाललोय. फुल 6 हजाराची शॉपिंग केली आम्ही जोरात. दादा मचवते दिवाळी. आमची दिवाळी जोरात चालली. उद्या गावाला पण जायचंय म्हणून कपडे पण घेतले. फुल मचवणार आहे आम्ही लोक. तर घरी गेला भेटतो तुम्हाला. आता दादाने चप्पल घेतली आणि आता आम्ही चाललोय घरी. भरपूर शॉपिंग केली आज. मम्मीला दाखवू घरी गेल्यावर कशी शॉपिंग करणार आहे. तर घरी गेला भेटतो. तर गाईस मी आता बसलेलो आहे बाल्कनी मध्ये गाणे लावून. फुल मचवतोय दिवाळी. फुल हॅपी दिवाळी भावांनो तुम्हाला सगळ्यांना. तर आता मी बसलोय खाली. तर आता जेवायला जाईल मी घरी. तर आजसाठी एवढंच. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.